या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सांगली जिल्ह्यातील उमदी येथील एका सराफाला मारहाण करून लुटण्यात आलं होतं. त्याच्याकडील 3 लाख रुपयाची रोकड दरोडेखोरांनी चोरली होती. त्यानंतर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासात 7 दरोडेखोरांना अटक केली. या दरोडेखोरांकडून 2.5 कोटीची रोकड जप्त करण्यात आली. चोरीला गेलेल्या रकमेपेक्षा जास्त रोकड हस्तगत करण्यात आल्यामुळे जास्तीची रक्कम कोणाची आहे याचा तपास सुरू आहे. याबाबत इन्कम टॅक्स विभागाकडून सुद्धा चौकशी सुरू करण्यात आली होती, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी रवी तुकाराम संधी, अजय तुकाराम संधी, चेतन लक्ष्मण पवार, आदिलशहा अत्तार, लालसाब हजरत होनवाड, सुमित माने, साई सिद्धू जाधव यांना अटक करण्यात आली आहे. उमदी येथील सराफ व्यावसायिक अनिल अशोक कोडक हे मंगळवारी पहाटे 4 चाकीनं विजयपूर इथं कामानिमित्त निघाले होते. मोरबगी गावाच्या अलीकडे पुलावर चौघांनी त्यांची गाडी अडवली. संशयितांनी त्यांना गाडीतून खाली उतरून काठी आणि गजानं मारहाण करून जखमी केलं. त्यांच्याकडील 3 लाखांची रोकड, सोन्याची अंगठी, मोबाईल, 4 चाकी वाहन घेऊन दरोडेखोर पसार झाले. यावेळी संशयितांनी वाहन चालकाला दगडानं मारून जखमी केलं होतं. सराफाला लुटल्याची घटना कळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण उमदी पोलिसांच्या पथकानं दरोडेखोरांचा शोध सुरू केला. त्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पंकज पवार, संदीप कांबळे, उमदी पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, सायबरचे उपनिरीक्षक बंडू साळवे, उमदीचे हेड कॉन्स्टेबल नागेश खरात, अनिल कोळेकर, महादेव नागने, सागर टिंगरे, अमर नरळे, सतीश माने, सागर लवटे, संदीप गुरव, सोमनाथ पोटभरे, इंद्रजित घोदे, कावेरी मोटे, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विजय पाटणकर आदींनी कारवाईत सहभाग घेतला.